This is the time to hear the blessed word of God. देवाचा आशीर्वादित शब्द ऐकण्याची वेळ आहे. So let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. मोठ्याने टाळे वाजवून देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Are you ready to have an encounter with God? तयार आहात का देवाबरोबर एक साहसपूर्ण प्रवास करायला? God is going to visit you this night. देव आज रात्री तुम्हाला सगळ्यांना भेटायला येत आहे. He is going to bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देणार He आहे is going to fulfill all your heart's आणि desires. तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा देव तुम्हाला पूर्ण करून देणार So आहे. be confident in the Lord. म्हणून प्रभूवर सगळ्यांनी आज विश्वास ठेवा बर का. Be encouraged. आणि सगळ्यांनी एक प्रोत्साहन स्वतःला प्राप्त करून द्या. God will not leave you. परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही हे नक्की आहे. We'll open our Bibles to Psalm 72 verse 12. स्तोत्र 72 त्यातलं 12वं वचन आपण यावेळेला काढूया. स्तोत्र 72 12. Kindly open your Bibles to Psalm 72 verse 12. कृपा करून आपलं पवित्र शास्त्र आणलं असेल तर उघडा. स्तोत्र संहिता 72वा अध्याय त्यातलं 12वं वचन. For the Lord shall deliver the needy when he cries, the poor also, and him that has no helper. स्तोत्र संहिता 72 12 म्हणतं, कारण दरिद्री ओरडतो तेव्हा त्याला आणि ज्या दीनाला कोणी सहाय्य करणारा नाही त्यालाही परमेश्वर सोडवेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. The Lord will deliver the needy whenever he cries. जेव्हा केव्हा एखादा गरजवंत आणि दीन माणूस परमेश्वराचा धावा करेल परमेश्वर त्याला त्यातनं सोडवेल. Whenever he cries, God will answer. जेव्हा केव्हा तो रडेल देव त्याला उत्तर देईल. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे those who cry don't have any helpers. जी माणसं रडतायत याचा अर्थ त्यांना मदत करणारं कोणी नाहीये म्हणून ती माणसं रडतायत. Beloved people, माझ्या प्रियानो, cries and tears have a great impression with God. रडण्याचं आणि अश्रूंचं देवाशी फार घनिष्ठ नातं आहे बरं का. देवावर फार मोठा प्रभाव पडतो अश्रूंचा. You may have cried and wailed, तुम्ही खूप रडला असाल, आकांत केला असेल, but your tears have no value in the eyes of the world. पण जगाच्या नजरेमध्ये तुमच्या अश्रूंना काही किंमत नाही. The world becomes dumb, deaf, blind when the needy cry out. जेव्हा केव्हा एखादा गरजवंतू माणूस रडायला लागतो त्याला जग आणि जगातली माणसं अचानक बहिरी होतात, आंधळी होतात, मुकी होतात. The world has no time to hear your miserable stories. कारण या जगाला आणि जगातल्या लोकांना तुमच्या तुमची महाभयानक परिस्थिती जी काय असेल ती ऐकायची वेळ नाही त्यांच्याकडे. But God has all the time in the world. पण देवाकडे मात्र या जगातला सगळा वेळ आहे. He says, speak to me, my son. ते म्हणतो की माझ्या मुला माझ्याशी बोल, Speak to me, my daughter. माझ्या मुली माझ्याशी बोल. देव म्हणतो Because I will deliver you. कारण मी तुला सुटका देईन म्हणतो. Whenever you cry, I will deliver you. जेव्हा केव्हा तू माझा धावा करशील तेव्हा मी तुला सुटका देईन असं देव म्हणतो. My God will be your savior tonight. माझा देव आज रात्री तुमचा तारणारा बनेल बेटा. Millions all over the world have benefited from my living God. संपूर्ण जगामध्ये करोडो लोकांना माझ्या जिवंत देवाद्वारे हित, फायदा, नफा झालाय. Why don't you also join them in crying out to God? तुम्ही पण का नाही त्या सर्व लोकांमध्ये समाविष्ट होत आणि देवासमोर तुम्ही का रडत नाही? देव तुम्हालाही सहाय्य करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 120 verse 1, स्तोत्र 120 त्यातलं पहिलं वचन, in my trouble I cried unto the Lord and he answered me. माझ्या संकट समयी मी परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने मला उत्तर दिलं लिहिलेलं आहे. It will never happen that you called and he will not answer. असं कधीच होणार नाही की तुम्ही परमेश्वराचा धावा केला आणि त्याने तुम्हाला उत्तरच दिलं नाही. Bible says बायबल म्हणतं in Exodus 22 verse 23, निर्गम 22वा अध्याय त्यातलं 23वं वचन, if any people afflict the poor and the needy, जर कोणी गरीब आणि गरजवंतू दीन लोकांना त्रास दिला and if that person cries out to me for help, says God, आणि त्या गरजवंतू दीन माणसाने मदतीसाठी जर माझ्याकडे रडून धावा केला I will surely hear his cry. तर परमेश्वर म्हणतो की मी नक्की त्यांचं रडणं ऐकीन. That's why म्हणून never trouble the poor and the needy. कधीही गरीब आणि गरजवंतू लोकांना त्रास द्यायचा नाही. Because if they cry out to God, कारण की गरीब गरजवंतू लोक जर देवाचा धावा करू लागले God will stand by them. तर परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा राहील. God will protect them. परमेश्वर त्यांचं संरक्षण करेल. God will deliver them. परमेश्वर त्यांना सुटका देईल. Bible says बायबल म्हणतं in Revelation 21 verse 4, प्रगटीकरण 21वा अध्याय त्यातलं 4थं वचन, God will wipe away every tears from their eyes.
eyes. परमेश्वर त्यांच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसून काढेल असं लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What a great God we have. म्हणजे किती महान देव आहे आपला याचा अंदाज आहे का तुम्हाला? He is ready to wipe away your tears. परमेश्वर तुमचे अश्रू पुसायला तयार आहे. He will help the widows. परमेश्वर विधवा बायकांना सहाय्य करायला तयार आहे. He will rescue the homeless. परमेश्वर जे निराधार आहेत, ज्यांना काही आश्रय नाही, त्यांनाही मदत करायला तयार आहे. He will feed the hungry with good things. जे भुकेले आहेत त्यांना चांगल्या गोष्टींनी तृप्त करायला परमेश्वर तयार आहे. The young lions will lack जवान सिंहांना वाण पडेल and they will stay hungry. आणि जवान सिंह भुकेले राहतील. But those who look to God पण वचन म्हणतं जी माणसं देवाकडे पाहतील and those who trust on God आणि जी माणसं देवावर विश्वास ठेवतील and those who cry to God, आणि जी माणसं देवाचा रडून धावा करतील, such a person will not lack any good thing. अशा माणसाला कुठलीही चांगली गोष्ट कमी पडणार नाही असं देव म्हणतो. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Deliverance will be yours tonight. आज रात्री सुटका तुमच्या मालकीची होईल. You have to be ready to cry to God. तुम्ही देवासमोर आणि देवाकडे रडायला तयार झालं पाहिजे. The secret behind your blessing is crying. तुमच्या आशीर्वादांमागचं रहस्य सांगू का तुम्हाला? तुम्हाला जर आशीर्वाद हवे असतील तर त्याच्या मागचं एक गुपित सांगतो. तुम्हाला जर आशीर्वाद हवे असतील तर त्याच्या मागचं गुपित आहे देवासमोर येऊन रडा. Calling on to his holy name. अश्रू गाळून त्याच्या पवित्र नामाचा धावा करा. Seeking his face. त्याचं मुख शोधा म्हणजे त्याला प्रार्थना करा. Crying means simply trusting God. रडणं म्हणजे बस फक्त देवावर विश्वास ठेवणं. आता तार नाही तर मार, मी तुझ्याकडे आलेलो आहे, तू मला बघून घे. Cry speaks of trust. रडणं विश्वासाविषयी बोलतं. Cry speaks of faith in God. रडणं माझा देवावर विश्वास आहे याविषयी बोलतं. Cry speaks of helplessness. रडणं मी निसहाय्य आहे, मी लाचार आहे याविषयी बोलतं. Cry speaks of humbling oneself before God. रडणं म्हणजे स्वतःला देवासमोर नम्र करण्याविषयीची बाब आहे बेटा. What is crying? रडणं म्हणजे काय? It is the need of the soul. रडणं म्हणजे जीवाची गरज, जीवाची. Crying means रडणं म्हणजे that you know you cannot do it की तुम्हाला कळलेलं आहे, तुम्हाला माहितीये की तुमच्याकडनं होत नाहीये and you're looking to God alone. आणि आता फक्त तुम्ही देवाकडेच पाहताय की तूच कर. Many cry because they are angry on the world, अनेक माणसं रडतात कारण की ती जगावर चिडलेली असतात. angry that things have not happened as they had anticipated. अनेक माणसं रडतात कारण की त्यांना हवं त्या पद्धतीनं गोष्टी झालेल्या नसतात म्हणून रडतात. Angry that they cannot do anything about it. अनेक माणसांना राग आलेला असतो की आम्ही काहीच करू शकलो नाही या विषयीनं म्हणून ते रडतात. Because they have run into dead end. कारण की ते अगदी समाप्तीला येऊन ठेपलेले असतात. That's when the tears would come down. आणि समाप्तीला एखादा माणूस येऊन ठेपला की आपोआप अश्रू गळतातच. But these are wasted tears. परंतु हे वाया गेलेले अश्रू आहेत. असे अश्रू नकोत आपल्याला. Just crying won't do. नुसतं रडून फायदा नाही हे लक्षात घ्या. If you want benefit from your crying should be directed to God. तुमच्या रडण्यातून जर तुम्हाला फायदा हवा असेल तर तुम्हाला देवासमोर रडावं लागेल. Praise God. लक्षात येतंय का मी काय म्हण? नुसतं रडून फायदा नाही, देवासमोर रडून फायदा आहे. Even the rich and the mighty cry श्रीमंत आणि बलवान लोकही रडतात. because what they expected they didn't get it. कारण की त्यांनी ज्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या ते काही त्यांना मिळत नाही. But they will never ask God पण ही माणसं कधी देवाला मागत नाही. because their motives are all wrong. कारण की त्यांचे हेतू, त्यांचे संकल्प सगळे चुकीचे असतात. Bible speaks of David. बायबलमध्ये एका माणसाविषयी लिहिलंय ज्याचं नाव होतं दावीद. He was a mighty and great king. बरं का, हा दावीद एक अतिशय बलवान आणि महान असा राजा होता. Though he was surrounded by a band of loyal subjects, आणि जरी त्याच्या अवतीभोवती अतिशय इमानदार आणि विश्वासू दरबारातले त्याचे अधिकारी होते, he confesses to having no true friend. तरी देखील दावीद कबूल करतो की सच्चा मित्र कोणी नाही, खरा मित्र कोणी नाही. There are many who love us. अनेक लोक असे असतात जे आपल्यावर प्रेम करतात, नाही असं नाही. There are many who want to help us. आणि अनेक लोक अशी पण असतात की ज्यांना आपल्याला मदत करायची इच्छा असते, मी मनाई करत नाही. But have they not all been powerless sometime or the other? पण ते सगळेच्या सगळे कधी ना कधी सामर्थ्यहीन होतात आणि इच्छा असली तरी मदत करू शकत नाहीत. There is this great singer, Lady Gaga. एक महान मोठी गायिका आहे, थोर गायिका लेडी गागा. And this singer, गायिका आहे, गायिका लेडी गागा. this singer once said, आणि ही गायिका एकदा म्हणाली, फॉरेनची आहे, it is hard knowing who to trust with your personal life. कुणावर विश्वास ठेवायचा, व्यक्तिगत जीवनाविषयीनं कुणावर विश्वास ठेवायचा
हे अलीकडे अवघड होऊन बसले असं त्या म्हणाल्या. When you cry in your room at night, you don't always know whom to call. रात्रीचं जेव्हा तुम्ही तुमच्या बंद खोलीमध्ये रडत बसता त्याला सहसा तुम्हाला कळत नाही की मी कुणाला हाक मारू, मी कुणासमोर रडू. That's what this great rich singer said. असं ही अतिशय मोठी सुविख्यात जगप्रसिद्ध अशी गायिका म्हणते जिचं नाव आहे लेडी गागा. And she said, that's why I am close to my family. आणि ती म्हणते म्हणून मी माझ्या परिवाराच्या जवळ राहते. Rightly said. अगदी बरोबर बोलते. And yet there are times even families cannot help you. पण तरीही कधी कधी परिवार जवळ असूनही परिवार मदत करत नाही का करू शकत नाही. They may love you, but they may not have power to help you. तुमच्या परिवाराचं कदाचित तुमच्यावर प्रेम असेल पण त्यांना तुम्हाला मदत करायचं सामर्थ्य नसेल तर मग काय फायदा होणार. But God has love and God has power to help you. पण परमेश्वराकडे सगळंच आहे. परमेश्वराकडे प्रेम पण आहे, परमेश्वराकडे सामर्थ्य पण आहे, God has faithfulness. देवाकडे विश्वासूपणा आणि इमानदारी पण आहे, God has mercy. देवाकडे दया पण आहे. म्हणजे That- देव आपल्यावर सगळं काही करू शकतो. That's why you need to turn to Him and you shall be helped. आणि म्हणून तुम्ही देवाकडे वळलं पाहिजे म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. Now David's own son wanted to kill him. आता दाविदाच्या स्वतःच्या सख्ख्या मुलाच्या मनात असं आलं की मी बापाला ठार मारणार. What will David do? आता दावीद काय करणार. त्याचं पोटचं पोरग त्याच्या विरुद्ध बंड करायला लागलं. Then he was very, very sick once upon a time. मग एकेकाळी असं झालं की दावीद भयंकर आजारी पडला. Who could heal him? आता कोण त्याला आरोग्य देणार. Then his father-in-law also wanted to kill him. मग असं झालं की त्याचा जो सासरा होता दाविदाचा सख्खा सासरा तोही त्याच्या मागे हात धुवून लागलेला होता की मी जावयाला ठार मारणार. He had so many officers around him, but they could not help him. आणि अनेक अधिकारी दाविदाच्या अवतीभोवती त्याच्या दरबारामध्ये होते पण कोणीच त्याला सहाय्य करू शकत नव्हतं ना. He fled to the cave. मग दावीद महाल सोडून अक्षरशः गुहेकडे धावत गेला, पळत गेला. The cave too was not a refuge for him. आणि ती गुहा पण काय त्याच्यासाठी आश्रयस्थान झाली नाही. David himself says दावीद स्वतः म्हणतो in Psalm 142 verse 2, स्तोत्र 142 त्यातल्या दुसऱ्या वचनात दावीद स्वतः बोललाय, I looked on my right hand and behold, there was no man that would know me. माझ्या उजव्या हाताला मी पाहिलं आणि बघा माझ्या लक्षात आलं की एक माणूस म्हणून नाहीये जो मला मदत करू शकेल. Refuge failed me. आश्रयस्थान मला अपयश देत आहे. No man cared for my soul. कुणाही माणसाला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. What a pity. किती कीव आणि दया येण्याजोगी ही परिस्थिती. Was not David a great king? आता दावीद किती मोठा महान राजा होता की नाही. Were not faithful and loyal servants around him? म्हणजे विश्वासू आणि इमानदार नोकर चाकर अधिकारी काही कमी होते का त्याच्या दरबारामध्ये. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 16 verse 6, 2 शमूएल 16वा अध्याय 6वं वचन, all the people and all the mighty men were on his right hand and on his left hand. सर्व लोक सगळे बलवान लोक आणि सर्व लोक त्याच्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला होते. खूप लोक होते. Bible says बायबल म्हणतं in 2 Samuel 23 verse 17, दुसरा शमूएल 23वा अध्याय 17वं वचन, once when David was very thirsty एकदा दावीद जेव्हा खूप तान्हेला झाला and his enemies were standing at the well near Bethlehem, आणि त्याचे शत्रू बेथलेम गावामध्ये एका विहिरीपाशी उभे होते बर का. and David was very thirsty, आणि दावीदाला भयंकर तहान लागलेली होती. his mighty men risked their lives and broke through the garrison and brought water to their king. त्याच्या बलवान वीरांनी काय केलं की ते तिथे गेले, शत्रूच्या छावणीपाशी कसेबसे जाऊन त्यांनी तिथून पाणी आणलं दाविदासाठी. Yet तरी David says, दावीद म्हणतो I want greater help. मला ह्याहून मोठी मदत पाहिजे आहे. If a king needs help, how much more you and me? एखाद्या देशाच्या राजाला जर मदतीची गरज पडते तर तुम्ही आणि मी कोण आहे बेटा. If the king needs the help of for you and me, एखाद्या देशाच्या राजाला देवाच्या मदतीची गरज पडते तर तुम्हाला आणि मला किती वाढत्या प्रमाणात देवाच्या मदतीची गरज पडेल हे कधीतरी थंड डोक्याने विचार करा. if the king seeks God, देशाचा राजा देवाला शोधून देवाला प्रार्थना करतो. how much more you and I should seek God? तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांनी किती हात जोडून देवाला प्रार्थना करायला पाहिजे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रिय लोकांनो, there are times when we need to look to God alone. अशी वेळ येते बर का माणसाच्या जीवनात जेव्हा माणसाला फक्त देवाकडेच पाहावं लागतं. And David cried out to God, आणि दाविदाने देवाचा शेवटी धावा केला. you are my refuge, you are my portion. रडून रडून देवाचा त्याने धावा केला आणि दावीद देवाला म्हटला की तू माझा
माझा वाटा आहेस, तू माझा आश्रयस्थान आहेस. Attend to my cry, तू कृपा करून माझं रडणं ऐक दे for बाप्पा. I am brought very low. कारण की मी फार असा खाली घसरलेल्या अवस्थेत आलेलो आहे. Deliver me from my persecutors, मला सुटका दे माझ्या छळ करणाऱ्या लोकांपासून. मला सुटका दे बाप्पा. because they are stronger than me. कारण माझ्यापेक्षा ते सारे बलवान आहेत जे माझा छळ करतायत. त्यांच्या तावडीतनं तू मला सोडव. God heard him. परमेश्वराने ऐकलं ना त्याचं. God saved him. देवाने त्याला वाचवलं ना. God healed him. देवाने त्याला बरंही केलं. God kept him as the king over Israel for 40 years. आणि देवाने त्याला इस्रायल देशाचा राजा 40 वर्ष ठेवलं. 40 वर्ष इस्रायल देशावर त्याने राज्य केलंय. Praise God. देवाला धन्यवाद. When you make God your refuge and your strength, अशा रीतीनं जेव्हा आपण देवाला आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद बनवतो, in all your troubles, when you cry to him, आणि तुमच्या सगळ्या त्रासांमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही देवासमोर रडून प्रार्थना कराल, you will always have victory. त्या वेळेला तुम्हाला विजय मिळेल. विजय. Praise God. देवाला धन्यवाद. Have you ever felt that none ever sees you? तुम्हाला कधी असं वाटलंय का की काय माझ्याकडे कुणाचं लक्षच नाही, कुणी माझ्याकडे बघत नाही, None ever pays any attention to you. कुणाचंच माझ्याकडे लक्ष नाहीये, Nobody cares for you. कुणालाच माझी पर्वा नाहीये, असं कधी वाटतं तुम्हाला? Don't worry. नका ना तुम्ही काळजी करू. From tonight, cast your cares upon God. आज रात्रीपासून आपल्या काळज्या देवाच्या चरणी टाका. He will take care of you. देव तुम्हाला सांभाळेल बेटा. नका He टेन्शन will घेऊ. take care of you. देव तुम्हाला सांभाळेल, फुलासारखं जपेल. नको घेऊ टेन्शन. Bible says बायबल म्हणतं in Psalm 73 verse 28, स्तोत्र 73 त्यातलं 28वं वचन, it is good for me to draw near to God. मी देवाच्या जवळ येणं माझ्यासाठी चांगलं आहे म्हटला. It is good for you if you draw near to God. तुम्ही जर देवाच्या जवळ आलात तर तुमच्यासाठी चांगलं आहे बरं का. तू जर देवाजवळ आलात तर तुझ्यासाठी चांगलं आहे. There are times कधी कधी you feel everyone is powerless to help you. असं वाटायला लागतं आपल्याला. तुम्हाला पण असं वाटत असेल कधी कधी की कोणीच मला मदत करू शकत नाही, सगळे निसहाय, सगळे सामर्थ्यहीन आहेत. I know of a lady. मला एक स्त्री ठाऊक आहे. She would cry and scream and stomp her feet and shout. ती स्त्री खूप रडायची, पाय आपटायची, जोरजोरात ओरडायची. She would say, I am giving up. आणि म्हणायची मी हार मानत आहे. And she said, I don't care what happens now. आणि म्हणायची मी हताश झाले, आता जे होईल ते होईल, मला काय परवा नाही आता. Then she would go to bed saying, आणि मग ती असं म्हणत झोपायला जायची, I'm not bothered about my life. मला माझ्या जीवनाची आता काय पडलेली नाहीये. Tomorrow may have something good or bad for me. उद्या उठून माझ्या जीवनात काही चांगलं होईल तर चांगलं आहे, नाही तर काहीतरी वाईट होईल. Then she would get up in the morning आणि मग सकाळी ती स्त्री उठायची, with a bad mood again, परत तिचा मूड वाईट असायचा, खराब असायचा, and she would cry and scream, आणि मग रडायची, ओरडायची, and this cycle would go on. आणि हे चक्र असं चालू राहिलं बरं का. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, this is never going to help you. यातनं तुम्हाला कधीही सहाय्य मिळणार You नाही. need to direct your cry to God. तुम्हाला तुमचं रडणं देवाच्या दिशेनेच करावं लागेल. You need to see God's तुम्ही face. देवाचा चेहरा शोधायची, म्हणजे त्याला प्रार्थना करायची गरज आहे, देवासमोर रडायची गरज आहे. But many don't because they don't want to humble themselves पण before अनेक God. माणसं देवासमोर रडत नाहीत, कारण की अनेक माणसांना देवासमोर नम्र व्हायचं नाही. त्यांना असं वाटतं की देवासमोर काय रडायचं. They don't want God to see their tears. त्यांची इच्छा नसते की देवाने त्यांचे अश्रू बघावेत. त्यांना आवडत नाही, And so they suffer all their आणि lives. मग आयुष्यभर अशा लोकांना त्रास होतो. But I am a person who will take help of God. पण मी तर असा माणूस आहे बाबा की जो देवापासून मदत घ्यायला नेहमी तयार असतो आणि म्हणायला तयार असतो की देव बाप्पा मला मदत कर. Rather than trying and stomping my feet and screaming. उगीच माझे स्वतःचे पाय मी आपटायचे, माझं डोकं मी फोडायचं, आकान करायचा, आरडाओरडा करायचा. त्याच्याऐवजी मी तर असा माणूस आहे की जो देवाला म्हणणार की देव बाप्पा मला होईना, तू मला मदत करायला ये. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Exodus 22 verse 23, निर्गमाचा 22वा अध्याय त्यातलं 23व वचन, if any afflict the poor, जर कोणी गरीबांना त्रास दिला बरं का, then I will take care of them. ते म्हणतो जर गरीबांना कोणी जाचलं तर मी त्यांना सांभाळीन. Bible says in Job 8 verse 21, योबाचा 8वा अध्याय त्यातलं 21व वचन, बायबल म्हणतं the time will come वेळ येईल when your mouth will be full of laughter जेव्हा तुमचं मुख हास्याने भरून जाईल and cries of joy will come from your lips. आणि आनंदाचं रडणं म्हणजे आनंदाश्रू तुमच्या ओठातनं येतील. Praise God. देवाला Do धन्यवाद. you want that kind of joy? अशा पद्धतीचा आनंद तुम्हाला हवा का हो? Then every day मग रोज cry out to God. देवाचा रडून धावा करा. Things become difficult, cry out to God. गोष्टी अवघड झाल्या, काहीतरी अवघड होऊन बसलं, रडून देवाचा धावा करा. Bible
says, बायबल म्हणतं when God made our first parents on this earth, परमेश्वराने जेव्हा या पृथ्वीवरती आपले पहिले पालक निर्माण केले, पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, He made them in such a way परमेश्वराने त्या दोघांना अशा पद्धतीने निर्माण केलं that they had to finally depend on God. की सरतेशेवटी त्या दोघांना म्हणजे आदाम आणि हव्वा या दोघांना परमेश्वरावर अवलंबून राहावंच लागलं. Unlike what the world teaches us, आज जग आपल्याला जे शिकवतं त्याच्यासारखं नाही बरं का. the world wants us to be self-reliant. आज जगाची इच्छा असते की स्वावलंबी राहा, कुणी कुणावर अवलंबून राहू नका, स्वावलंबी राहा असं जग म्हणतं. People say, I don't want your help. लोक म्हणतात, आज तोंडावर म्हणतात लोक की मला नको कोणाची मदत, मी आपली स्वतः एकटी करून घेईन माझं. Don't help me. मला कोणी मदत करू नका, मी माझं बघून घेईन. I can take care of myself. मी माझ्या स्वतःला सांभाळायला समर्थ आहे, मला कुणाच्या मदतीची गरज नाही असं म्हणतात आज. But this was the thought of Adam, पण हा आदामाचा विचार होता बरं का. because the devil made him to be self-dependent. हा आदामातला पहिल्या पुरुषातला विचार होता, कारण सैतानाने तो विचार त्याच्या डोक्यात घातला आणि त्याला स्वावलंबी केलं. And so man fell into sin. आणि म्हणून अशा रीतीनं मनुष्य पापात पडला. Even today, आजही parents teach their children to be independent. आई वडील आपापल्या मुलांना स्वावलंबी व्हायला शिकवतात ना, की आपापले स्वतः एकटे उभे राहायला शिका असं आई बाप म्हणतात ना मुलांना. From the time they learn to tie their own shoes to the time they become parents. म्हणजे स्वतःच्या बुटाची लेस त्यांना स्वतः बांधायला जमायला लागली की तेव्हापासनं ती मुलं स्वतः आई बाप बनेपर्यंत असंच त्यांना सांगितलं जातं की स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहा, स्वावलंबी राहा, स्वतःचं स्वतः बघून घे. That is good. ठीक आहे, चांगलं आहे, मी नाही म्हणत नाही. But yet, तरी children can be so independent, तरी मुलं एवढी स्वतंत्र होऊ शकतात, मग then they never think on God. एवढी स्वावलंबी होऊ शकतात मुलं, किती मुलं मग देवाचा विचार पण कधी करणार नाही. You can be independent, but not independent from मी God. काय म्हणतो, तुम्ही स्वतंत्र राहा, पण देवापासून स्वतंत्र नका बनायचा प्रयत्न करू. Children can be independent from their parents, but they cannot be independent from God. मुलं आपापल्या आई वडिलांपासून स्वतंत्र होऊ शकतात, पण देवापासून स्वतंत्र होऊ शकत नाहीत. We all need God. आपल्याला प्रत्येकाला देवाची गरज आहे, लहान बाळ काय, म्हातारा माणूस काय. And that's why Jesus came on this earth. म्हणून तर येशू ख्रिस्त या जगात आले. Jesus took the sins of the whole world, येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाचं पाप नेलेलं आहे. died on the cross of Calvary. काल्वरी नावाचा एक वधस्तंभ होता, क्रॉस त्याच्यावर येशू ख्रिस्त मरण पावलेले आहेत. He shed his precious blood येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त आपल्या सगळ्यांसाठी सांडलेलं आहे that we may have eternal life. की आपल्याला प्रत्येकाला मोक्ष मिळावा, सनातन जीवन, अनंत कालचं जीवन, स्वर्ग मिळावं. Just yesterday we celebrated Good Friday. काल गुड फ्रायडे साजरा केला ना आपण सगळ्यांनी. गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार. Yesterday was the day Jesus paid the penalty for the whole world. गुड फ्रायडे म्हणजे काय? गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाच्या पापांची किंमत मोजली वधस्तंभावर मरून. God sent Jesus to help us know that without him we cannot live. देवाने येशूंना अशासाठी पाठवलं की त्यातून आपल्याला कळावं की आपण देवाशिवाय जगू शकत नाही, आपल्याला देवाकडे यावंच लागेल. Jesus rose from the dead. आणि येशू ख्रिस्त मरण पावले व तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. And that's what we are celebrating tomorrow as Easter. आणि उद्या जो ईस्टर संडे हे सगळे अनाउन्समेंट करतात, कल ईस्टर है, सब लोग आना है, कपडा पहनना है, वगैरे वगैरे जे सांगतात ना, तो ईस्टर संडे उद्या, त्याला ईस्टर म्हणतात. That Jesus rose from the की dead. येशू ख्रिस्त मेलेल्यातनं परत जिवंत झाले, ज्याला मराठीमध्ये पुनरुत्थानाचा दिवस म्हणतात. Jesus said येशू बोलले in John 15 verse 5, योहान 15 अध्याय 5 वचन, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. Without me you can do nothing. येशू बोलले माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. The proverbs of the world says, जगातल्या म्हणी असं म्हणतात, God helps those that help themselves. जगामध्ये काय म्हण आहे? जगात एक अशी म्हण आहे की जी माणसं स्वतःला मदत करून घेतात त्यांना देव मदत करतो. But it is yet more true with the reality God that he helps those that cannot help themselves. पण खऱ्या देवाकडे हे खरं आहे की जे स्वतःला मदत करू शकत नाहीत त्यांना देव मदत करून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. When you cry to God, जेव्हा तुम्ही देवासमोर रडाल ना, he knows
देवाला माहित असतं this person is depending on me, की हा व्यक्ती पुरेपूर माझ्यावर अवलंबून राहत आहे, so I have to help तर him. मी या माणसाला मदत करायलाच हवी. Bible says बायबल म्हणतं in Mark 10 verse 46, मागचा 10वा अध्याय 46वा वचन, once Jesus and his disciples went to Jericho. एकदा येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य यरिहो नावाच्या गावात गेले बर का, As they were leaving, आणि ते तिथून जात असताना they were followed by a large crowd. हे असं लोकांचा मोठा समुदाय त्यांच्या मागे चालत होता. There was a blind beggar named Bartimaeus. तर तेव्हा एक आंधळा भिकारी होता बार्थिमय नावाचा, He was seated by the roadside begging. आणि ते रस्त्याच्या कडेला हा भीक मागत बसला होता, आंधळा भिकारी. You can imagine his condition. कल्पना करा त्याची अवस्था किती बिकट असेल. He was poor and he was also blind. एक तर गरीब, एक तर भिकारी, आणि त्यामध्ये आंधळा. So if people felt something for him, they threw him some coins. जर लोकांना काही त्याच्या विषयीने दया आली की वाली तर लोक त्याला थोडीशी भीक टाकायची. He could never say like the hero of a film said, I don't take thrown away money. आणि पिक्चर मधला हिरो ज्या पद्धतीनं बोलतो की मी फेकलेला पैसा घेत नाही, असला डायलॉग हा आंधळा भिकारी मारू शकत नव्हता. One who lives on charity, जो लोकांच्याच दान धर्मावर जगतो, he cannot pride and boast तो of काय it. गर्व करणार, तो काय अभिमान बाळगणार आणि बडाई मारून म्हणणार की मी लोकांनी फेकलेल्या पैशावर जगत नाही. He would weep every day over his misfortune. रोज रडायचा स्वतःच्या दुर्भाग्यावर. If only I had eyes, जर मला डोळे असते तर किती बरं झालं असतं. I would be working like others. इतर माणसांप्रमाणे मी पण काहीतरी नोकरी धंदा केला असता, दिसत असतं तर किती बरं झालं असतं. I wouldn't be living on the mercy of others. असं लोकांच्या दान धर्मावर दयेवर मी जगलो नसतो. मग That day, त्या दिवशी बर का Jesus decided to pass that way. येशूंनी ठरवलं की तिथे जो आंधळा भिकारी ज्या रस्त्यावर बसला होता ना कडेला, त्या रस्त्यावरनं काय माहिती येशू म्हटले आपण त्या रस्त्यावरनं जाऊ आज. Many had told Bartimaeus, अनेक लोकांनी बार्थिमाईला सांगितलेलं if you somehow can contact Jesus, की कसं तरी करून जर तुला येशूकडे जाता आलं there is every possibility of you getting healed. तर सर्व शक्यता आहे बर का, तू बरा होऊ शकतो, तुला डोळे येऊ शकतात जर येशूकडे तू गेला तर. We are very sure of it. आम्हाला नक्की खात्री आहे, जर तुला येशू भेटले ना तर तुला तुझी नजर परत मिळेल. Bartimaeus' faith rose. आणि बार्थिमाईचा विश्वास मग वाढला. He thought, बार्थिमाईला वाटलं here I am going to get free healing. इथं मला फुकट आरोग्य मिळणार आहे. If I am healed, जर मी झालो बरा I will start working तर hard मी लगेच कामाला लागीन, and I will take care of my family. काबाड कष्ट करीन आणि माझ्या परिवाराला मी स्वतः सांभाळीन I will live in honor. आणि अगदी मानास्पद जीवन जगीन, Suddenly- इज्जतीनं जगीन. Suddenly, अचानक he heard a commotion on the road. लोकांचा आवाज, गर्दी, गडबड हे सगळं त्याच्या कानावर यायला लागलं. It was not the usual walking of people. आणि माणसं रोजच त्या रस्त्यावरनं चालायची, पण त्या पद्धतीचा आवाज नव्हता. त्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी वेगळाच गोंगाट आहे. There was excitement in the air. आणि हवेमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. And so he asked somebody, तर कोणाला तरी त्यांनी विचारलं what is this activity going की on? काय रे चाललेलं आहे, काय चाललंय. They all said, तर सगळेच्या सगळे म्हणाले Jesus of Nazareth is passing by. येशू नाझरेतकर या रस्त्यावरनं जात आहेत. He suddenly started screaming. आणि अचानक हा आंधळा भिकारी जोरजोरात ओरडायला लागला. He started crying with all his heart. असा जोरजोरात रडून रडून ओरडायला लागला, Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. मज पाप्यावर दया करा. Many people said, अनेक लोक त्याला म्हणाले, quiet down, you blind beggar. गप्प बस आंधळ्या भिकाऱ्या, Be silent. गप्प बस, Hold your tongue. अजिबात ओरडायचं नाही, ग बस. But he didn't stop. पण हा भिकारी काय ऐकेना. He screamed at the top of his voice, बार्तिमाई काय ऐकेना, असा जोर जोरात ओरडत होता आणि रडत होता. Jesus, येशू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करून जा. He was not bothered what kind of disturbance he was causing. कुठल्या पद्धतीचा मी डिस्टर्ब करत आहे लोकांना, लोकांच्या कानावरती कांठळ्या बसत असतील, त्याने काही विचार केला नाही, पर्वा केली नाही. He wanted attention. त्याला येशूंचं लक्ष स्वतःकडे खेचायचं होतं बस. His tears and his cries were speaking. त्याचे अश्रू बोलत होते, त्याचं रडणं बोलत होतं. देवाकडचे अश्रू वाया जात नसतात. Praise God. देवाला धन्यवाद. कधी रडून बघा. He wanted the eyes and ears of Jesus only to be tuned to him. त्याची इच्छा होती की फक्त येशूंचे डोळे
आणि येशूंचे कान माझ्या ओरडण्याकडे यावेत. बस मग मी जिंकलो. If only Jesus stops. जर फक्त येशू थांबले ना माझा आवाज ऐकून तर माझं कल्याण आहे. He said, forget the courtesy, forget the good आणि manners. म्हणून अंधा भिकारी म्हटला की जाऊ दे आता, अब्रू सोडा, मान सोडा, ज्याला जे वाटायचं ते वाटू दे. मी लाज आज सोडली. Let me forget all kinds of politeness. आज मी लाज सोडत आहे. ज्याला जे म्हणायचं ते म्हणू दे. आज मी सभ्य राहणार नाही. आज मी मोकाट सुटल्यासारखा ओरडणार आहे. I want attention. कारण मला येशूंचं लक्ष माझ्याकडे खेचून घ्यायचंय. मला कोणी मदत करणार नाही, मला माहिती आहे. Bible says, बायबल म्हणतं Jesus stopped येशू थांबले ना. and Jesus said, आणि येशू बोलले, call him over. बोलवा रे त्याला. कोण आहे हा, याला घेऊन या. They called him to Jesus. मग आले सगळे आणि सगळ्यांनी मिळून त्याला सांगितलं की येशू बोलवतायत, चल. Don't be afraid, they said. ते म्हटले घाबरू नको, येशू बोलवतायत, चल. Come on, Master is calling you. चल चल, धनी बोलवतायत, चल. Your tears have charmed our Jesus. तुझ्या अश्रूंनी येशूंवर काहीतरी किमया केली. भिकाऱ्या चल. Your cry has drawn his attention. तुझं रडणं जे आहे ना, त्यामुळे येशूंचं लक्ष तुझ्यावर आलं रे बाबा, चल. Beloved people, माझ्या प्रियानो, cry out to him. आज जरा रडून त्याला मागून तर बघा. If you want him to be warmed towards you, जर तुमची इच्छा असेल की आंधळ्याची किमया जशी येशूंवर चालली तशी तुमची किमया पण येशूंवर चालावी, तर आज थोडं रडून मागून तर बघा. if you have him, जर तुमच्याकडे येशू असेल you have everything. तर असं समजायचं की सगळं मिळालं. See, if you want things to be affected, आणि जर तुमची इच्छा असेल की तुमच्या जीवनातल्या गोष्टींवर चांगला परिणाम व्हावा, you need to somehow hold his attention. कसं तरी करून तुम्हाला येशूंचं लक्ष स्वतःकडे खेचून घ्यावं लागेल. मग रडा, ओरडा, काही करा. He has to be interested in you. येशूंना तुमच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली पाहिजे की हे कोण आहेत रे एवढ्या जोरात ओरडणारे. Otherwise, if you sit like this, dumb, he Naita- will not be attracted. नाही तर असेच मुक्यासारखे बसून राहिलात ना, तर येशूंचं लक्ष काही तुमच्याकडे यायचं नाही. He has to be inclined towards you. येशूंचं लक्ष तुमच्याकडे आलं तर पाहिजे का नाही. Crying and trusting in Jesus will draw his attention towards you. तुम्ही जर रडलात आणि येशूंवर विश्वास ठेवलात ना, तर त्यामुळे येशूचं लक्ष तुमच्याकडे येईल. He will be moved to help you. आणि येशू तुम्हाला मदत करायला येतील, हलतील. And here Jesus was charmed by the sincere cry and trust of आणि पहा, Bartimaeus. इथं या अंध्या भिकाऱ्यानं प्रामाणिकपणे येशूंचा धावा केला, येशूच्या समोर रडला, तर त्याची किमया येशूंवर झाली. Jesus said, येशू बोलले, what do you want me to do for you? काय पाहिजे तुला, काय करू तुझ्यासाठी सांग. He said, तर हा अंधा बोलला, Master, गुरुदेव, I don't want money. मला पैसा नको, I'm fed up. मी कंटाळलोय. I want to see. मला डोळे पाहिजेत, मला बघायचंय. Because if I see, कारण मला जर दिसायला लागलं ना, I will work. तर मी काम करीन, नोकरी धंदा करीन, I can earn my own living. स्वतःचे पैसे स्वतः कमवीन, स्वतःची उपजीविका स्वतः भागवीन. Bible says बायबल म्हणतं, in Mark 10:52, मागचा 10वा अध्याय 52व वचन, Jesus said, येशू बोलले, you may go now. तू जाऊ शकतोस आता, Your eyes are healed तुझे डोळे बरे झाले, तू निघ. because of your faith. तुझ्या विश्वासामुळे तू बरा झाला, तू निघ आता. Right away the man could see. लगेचच अंधाला दिसायला लागलं, माहितीये. Praise God. लगेच तात्कालिक तत्काल सेवा. हालेलुया. He went down the road with Jesus singing and praising आणि मग God. तर तो देवाची स्तुती करत करत येशूंबरोबर येशून समवेतच गेला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं, in Psalm 34 verse 15, स्तोत्र 34 त्यातलं 15व वचन, the righteous cry and the Lord hears them नीतिमान माणूस रडतो आणि प्रभू त्यांचा ऐकतो. and he delivers them from all their आणि troubles. प्रभू त्यांना त्यांच्या सर्व त्रासांमधून सोडवतो. Beloved people, माझ्या प्रियानो, no matter what you're going through tonight, आज रात्री तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, the world may say there is no hope for you, जग कदाचित म्हणेल की तुम्हाला आशा नाही, yet that is not the end of the world, तरी पण जगाचा तो शेवट नाही बर का. because Jesus is with you. कारण येशू तुमच्या बरोबर आहे. Jesus is with you. येशू तुमच्या बरोबर आहे, तिथे आपण जिंकतो. One young girl, एक तरुण मुलगी, she loved a young boy desperately, तिचे एका तरुण मुलावर खूप प्रेम बसलं, खूप प्रेम. and she wanted to get married to him. आणि तिच्या मनात इच्छा निर्माण झाली की या मुलाशी मला लग्न करायचं, कारण की त्या मुलाच्या प्रेमात पडली ती. But पण that fellow
cheated her. त्या मुलांनी मात्र तिला फसवलं She had a breakup with him. आणि मग त्यांचा ते जे नातं होतं ते लग्नात बदलायच्या अगोदरच तुटलं. She thought it was the end of the world मग त्या मुलीला असं वाटायला लागलं की संपलं आता, माझ्यासाठी जगच संपलं जणू. because she had real love. कारण की तिचं खूप खरं प्रेम होतं त्या मुलावर, खरं प्रेम बर का. In desperation, she drank poison. आणि त्या व्याकुळ अवस्थेमध्ये त्या मुलीनी काय करावं, त्या मुलीनी विष पिऊन घेतलं. She wanted to end her life. तिच्या मनात इच्छा अशी झाली निर्माण की मला आता मरायचंय, मला जगायचंच नाही, आणि विष प्याली. And she was admitted in the hospital in a very serious condition. त्या पश्चात मग तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं कारण की तिची परिस्थिती फार गंभीर झाली. मग She wanted to die तिला मरायची इच्छा झाली बघा. because she said, if I don't get him in my life, I will better die. कारण ती म्हटली हा मुलगा जर मला माझ्या आयुष्यात मिळणार नसेल तर मला जगायचंच नाही, मी मरणार Her आता. parents tried to put sense in her, तिच्या आई वडिलांनी तिला समजवायचा प्रयत्न केला की बेटा असं नाही असतं, असं नसतं बेटा. but she couldn't be calm. पण मुलगी काही शांत होईना आणि ऐकेना. She cried and she screamed. रडली रडली ओरडली. She would lose her conscience. आणि मग काय बेशुद्ध व्हायची कधी कधी त्या अवस्थेमध्ये. The doctor said we are going to lose her. भान हरपून जायचं तिचं. तर डॉक्टर म्हणायला लागले जर असंच राहिलं, असंच जर चालू राहिलं तर मुलगी आपल्या हातातनं जाईल बरं का. There was somebody admitted next to her bed. मग ती जिथे होती त्या बेडच्या शेजारी आणि कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट होतं. And he was suffering from some kind of fever. त्या माणसाला काहीतरी ताप आला होता. And he told the family, तर तो माणूस या परिवाराला म्हणाला why don't you take your daughter to Dapodi to the blessing meeting की church? तुम्ही तुमच्या या तरुण मुलीला दापोडीला आशीर्वाद सभा भरते दर शनिवारी सायंकाळी 7 ते 9 तिथं का नेत नाही? हा आजारी ह्यांना सांगतोय. Can you imagine? That man is sick there and he is telling her. कल्पना करा, तो स्वतः आजारी आहे, काय त्याला ताप वगैरे आलेला होता त्यापायी, आणि तो यांना म्हणतोय की तुमच्या जवान मुलीची अशी जर अवस्था आहे तर तुम्ही एक काम करा ना, दापोडीला आशीर्वाद सभा भरते, तुम्ही तिला तिथे शनिवारी घेऊन जा. And they brought her for our meeting. आणि आले ना घेऊन तिला आपल्या सभेला ते लोक. When she heard the love of Jesus, आल्यानंतर ती मुलगी जेव्हा इथे बसली, तिनं येशूचं प्रेम संदेशातनं ऐकलं. she cried and cried. रडली रडली खूप रडली And she said, आणि म्हणाली this is not the end of the world for me. माझ्यासाठी हा जगाचा शेवट नाही बरं का. She said, I received the comfort of Jesus. ती म्हणाली मला येशूंमधलं सांत्वन मिळालं And Jesus loves me. आणि येशूंचं माझ्यावर प्रेम आहे. ती म्हणते He will give me a better spouse in my life. येशू मला याच्याहून चांगला जीवन साथीदार देईल लग्नासाठी. He will do best for me. येशू माझ्यासाठी अतिउत्तम असं काम करेल असं म्हणायला लागले. Because now I found a better lover in Jesus. कारण म्हणाली आता येशूंसारखा महाप्रेमी मला मिळालेला आहे. Her life became strong. आणि मग तिचं जीवन असं बलवान झालं. She continued coming to our church. अर्थातच आपल्या सभेला आपल्या चर्चला ती मुलगी येत राहिली. After some months, काही महिन्यांनंतर she found a good believer in the Lord. त्या मुलीला प्रभूवर विश्वास ठेवणारा एक चांगला विश्वासू मुलगा मिळाला. He loved her. आणि त्याने तिच्यावर खरोखर प्रेम केलं. And she got married to him. आणि तिनं त्याच्याशी विवाह केला. And today they are well settled in life. आज दोघेही आनंदी आणि अगदी व्यवस्थित सेटल्ड आहेत जीवनामध्ये. And now she says, आणि आता ती मुलगी म्हणते I was foolish to have trusted somebody so much. मी मूर्ख होते की त्या मुलावर का कुणावर पण मी एवढा विश्वास ठेवायला मी मूर्ख होते. मूर्ख. Beloved people, माझ्या प्रियानो, Jesus is the most worthy person to love. येशू ख्रिस्त एकमेव सगळ्यात जास्त लायक व्यक्ती आहेत की ज्यावर आपण प्रेम करू शकतो. When Jesus touches you, एकदा का येशूंनी तुम्हाला स्पर्श केला ना, your life will change. तुमचं जीवन बदलेल. I know. मला माहितीये Even those who have never cried will cry tonight. जी माणसं आयुष्यात कधी रडली नाहीत त्या माणसांच्या डोळ्यांना पण आज अश्रू येतील. Because of the presence of God in this place. देवाचा जो सहवास या जागेत आहे त्या पायी आयुष्यात कधी न रडलेले आज रात्री देवासमोर रडतील. The presence of God makes people want to cry. देवाचा सहवास लोकांना मला रडायचंय, मला रडायचंय अशी इच्छा निर्माण करून देतो देवाचा सहवास. Because cry is an expression of faith. कारण रडणं म्हणजे विश्वासाचं व्यक्त करणं, विश्वास व्यक्त करणं म्हणजे रडणं. Yes, you may have never cried before. कदाचित याच्या अगोदर तुम्ही रडले नसाल कधी. Maybe the situation has hardened your heart. कदाचित परिस्थिती पायी तुमचं हृदय कडक झालं असेल की तुम्हाला कधी रडूच येत नाही. But
tonight you will पण cry. आज रात्री तुम्ही नक्की रडाल. Some are already crying now. काही लोक ऑलरेडी ऐकता ऐकता रडायला लागलेत. There are tears welled up in your eyes already काहींच्या डोळ्यांमध्ये अश्रू भरून आले, because you have felt the presence of कारण God. देवाचा सहवास तुम्हाला या जागेमध्ये जाणवलाय. You know deep inside you तुम्हाला आत अगदी खोल माहिती आहे that Jesus will help me. की येशू मला मदत करतील, Jesus will heal me. येशू मला बरं करतील, Jesus will deliver me. येशू मला सुटका देतील. When you feel like crying, don't hold your tears. आणि मग आता जेव्हा तुम्हाला रडावंसं वाटेल तेव्हा बंद नका करू ते रडणं. You may see your neighbor and try to hold your tears. कदाचित तुम्ही तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना बघाल आणि म्हणाल नको रडाल, नको रडाल, नको 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 रडायला. You may say, I have never cried before. आणि तुम्ही म्हणाल कदाचित की नाही 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 मी कधी रडले नाही, मी आयुष्यात रडले नाही. But why are there tears in my eyes? आज माझ्या डोळ्याला अश्रू का लागतायत? Because it is God's awesome presence here. कारण देवाचा सहवास या जागेमध्ये आहे. Because Jesus is touching you right कारण now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. He is touching you. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. Don't worry काळजी नका करू. what people will think or say. लोक काय बोलतील, लोक काय म्हणतील याचं टेन्शन कधी घ्यायचं नसतं. This is emotion that is breaking forth right now. आता ही भावना इथे तुटत आहे आता या वेळेला, And God is seeing it. आणि देव बघत आहे बरं का. It is happening. देव बघत आहे, हे घडत आहे. You are crying because you are experiencing the touch of God. तुम्ही रडता आता कारण की देवाच्या स्पर्शाची तुम्हाला जाणीव होते, अनुभव येत आहे. Because you are experiencing the love of God. देवाच्या प्रेमाचा तुम्हाला अनुभव येतोय म्हणून आता तुम्ही रडताय. That which you have never experienced anywhere in the त्याचा world. अनुभव तुम्हाला अख्ख्या जगात कधीही कुठेही आलेला नाही. Now it is happening. आता ते काम होत आहे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. You are crying because now you have faith in Jesus. तू रडत आहेस का? आता तुझा येशूवर विश्वास आहे. You have faith in Jesus. तुझा येशूवर विश्वास आहे That's why you are crying. आणि म्हणून तू रडत आहेस. Because you know He will help you. कारण तुला कळलेलं आहे की मला येशू मदत करतील. Outside you didn't cry. बाहेर नाही रडलात तुम्ही Because you know कारण तुम्हाला माहिती आहे nobody is going to help me. बाहेरच्या दुनियेत मला मदत करणारं कोणी नाही. But here you are crying. पण इथे तुम्ही रडताय Because you know Jesus will answer कारण me. तुम्हाला माहिती आहे की इथे येशू मला उत्तर देईल. Yes. ही येशूची किमया आहे. आपण Yes. आपली किमया येशूंवरची ती सोड, ही येशूची किमया बघ. He is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतायत. You are crying because you know तुम्ही रडताय कारण तुम्हाला कळलंय my Jesus will help me. माझा येशू मला मदत करेल. My Jesus is the only one who will help me. एकमेव माझा येशूच आहे जो मला मदत करेल. My Jesus is the only one who knows my pain. माझ्या येशूला फक्त माहिती आहे की मला काय वेदना आहेत आणि काय त्रास आहे. One lady was brought on a wheelchair to our church. एका स्त्रीला व्हीलचेअर वर बसवून आपल्या चर्च मध्ये आणलं. All her joints were set with rheumatism. सगळे सांधे तिचे इतके दुखायचे कारण की तिला संधिवात झाला होता. She had been in that condition for 10 long years. त्या अवस्थेमध्ये ती 10 वर्षांपासून होती बिचारी. While she was placed in one corner, एका कोपऱ्यामध्ये तिला आणून कुठेतरी बसवलेली her husband went back, leaving her alone with the volunteers. आणि तिचा नवरा निघून गेला. तिला इथे सोडलं व्हीलचेअर वर बसवलेलं आणि व्हॉलंटियरच्या हातात तिला देऊन नवरा गेला. He didn't believe. नवऱ्याचा विश्वास नाही, त्यांनी विश्वास नाही ठेवला, गेला. While I was preaching, आणि मी तो संदेश सांगत होतो. this lady started crying. मी संदेश सांगताना ही व्हीलचेअर वर बसलेली स्त्री लागली ना रडायला She said, I never cried before आणि म्हणाली मी अगोदर कधी रडलेली नाही because I had become so hard. कारण की माझं हृदयच इतकं कडक झालं होतं की माझ्या डोळ्यांना कधी पाणी आलेलंच नाहीये. Because I was ready to, आयुष्यामध्ये कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला तयार व्हायचे. because the trouble and the trauma I faced from my in-laws and my husband, कारण माझ्या सासरच्या लोकांकडनं नवऱ्याकडनं जो त्रास आणि जाच मी सोसलाय they had dried up my tears. त्यापायी माझे अश्रू वाळून गेले. मला कधी रडूच आलं नाही. And from that time I had said, तेव्हापासून ती म्हणते I will never cry in self-pity. तेव्हापासून ती म्हणते की मी ठरवलेलं होतं स्वतःवर दया करत मी कधी रडणार नाही. Let my husband beat me, I will not माझ्या cry.
नवऱ्याने मला मारलं तरी मी रडणार नाही Let म्हणते. my in-laws beat me, I will not माझ्या cry. सासरच्या लोकांनी मिळून मला झोडपून काढली तरी मी रडणार नाही म्हणते. I will not show my मी weakness. नाही रडणार, माझा अशक्तपणा मी कुणाला नाही दाखवणार म्हणायची. But when I saw the great love of Jesus, पण ती म्हणते जेव्हा येशूंचं महान प्रेम मी पाहिलं, I couldn't hold myself, Pastor. ती म्हणते पास्टर मी नाही स्वतःला थांबवू शकले My soul was yearning for a deep touch of आणि Jesus. माझा जीव व्याकुळ झाला की मला येशूचा एक खोल स्पर्श माझ्या जीवनात पाहिजे. And as I was crying, आणि जसं मी रडायला लागले, suddenly अचानक I felt a warm touch on my body. माझ्या शरीरावरती मला एक उबदार स्पर्श जाणवला And I know it is the touch of Jesus. आणि मला माहितीये तो येशूचा स्पर्श होता. My brain that had always been very active and overworked, माझा मेंदू जो नेहमी खूप कार्यरत असायचा, it became calm and peaceful. तो माझा मेंदू आणि माझं डोकं त्या दिवशी शांत झालं. Peace filled my whole being. शांती माझ्या पूर्ण शरीराला, अस्तित्वाला लाभली. The presence of God settled on my life. देवाचा सहवास येऊन माझ्या जीवनावर बसला. And I know it was the living God. मला माहितीये तो जिवंत देवच होता जो त्या दिवशी मला इथे भेटला. And she said, आणि म्हणते I heard a voice. मी वाणी ऐकली And that voice said, आणि ती वाणी म्हणाली, Daughter, मुली, I have heard your cry. I have seen your tears. मी तुझं रडणं ऐकलंय, मी तुझे अश्रू पाहिले. She stood up from the chair. आणि व्हीलचेअर वर बसलेली ती उभी राहिली And she was healed at that time. पूर्ण बरी झाली त्या दिवशीच. Praise God. देवाला धन्यवाद. Your tears and cries have value before तुमच्या God. अश्रूंना आणि तुमच्या रडण्याला आणि कुणासमोरही नाही पण देवासमोर किंमत आहे. If you want your tears to be valued, then cry before Jesus. तुम्हाला जर तुमच्या अश्रूंची किंमत करायची असेल तर येशू समोर रडा. Thank you, Lord. Now is your time. The time of deliverance has come. The time of healing has come. आताची वेळ तुमची आहे. सुटकेची वेळ आलेली आहे. आरोग्याची वेळ आलेली आहे. God will bless you tonight. परमेश्वर आज रात्री तुम्हाला आशीर्वाद देईल. God will touch you tonight. परमेश्वर आज रात्री तुम्हाला स्पर्श करेल. His power will descend upon your life. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर येऊन विराजमान होईल. Some of you will fall down by the power of God. तुमच्यातले काही लोक देवाच्या सामर्थ्यामुळे खाली पडतील. Are you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर कराल One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा And cry out to God आणि रडून देवाचा धावा करा. with your whole heart. संपूर्ण हृदयाने रडून देवाचा धावा कराल. Cry out. रडा रडा बेटा. Already there are tears in your eyes. ऑलरेडी तुमच्या डोळ्यांना अश्रू तर लागलेलेच आहेत. I can already see the passion in you. भरून आलेले डोळे आणि तुमच्यातला आवेश मला दिसत आहे I ऑलरेडी. can already see the brokenness in you. तुमच्यामध्ये असलेला तुटकेपणा मला ऑलरेडी दिसतोय I बेटा. can already see the humility in you. मला दिसत आहे तुमच्यामध्ये असलेली नम्रता. I can see that freshness in you. मला दिसत आहे तुमच्यावर आलेली टवटवी आणि ताजेपणा. Are you ready? तयार आहात? Raise one hand towards the heaven. तयार असाल तर एक हात असा वर कराल राजा. One hand placed on the afflicted part of your आणि being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काय आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. And come on, pray with me. आणि चला डोळे बंधन माझ्या मागून बोला ही प्रार्थना. Say, my बोला, God, माझ्या देवा I come to मी you. तुझ्याकडे येत आहे. I am a sinner, मी Lord. पापी आहे देव बाप्पा. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलाय प्रभू. Please forgive me. कृपा मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धुवून कर by the blood of Jesus. येशूच्या रक्तामध्ये. And forgive me, Lord. आणि मला क्षमा कर दे बाप्पा. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदल. Lord, I need you. प्रभू मला तुझी गरज आहे. Lord, I need you. प्रभू मला तुझी गरज आहे. I'm broken and shattered. मी तुटून गेलेली आहे. मी बर्बाद झालेली I आहे. find no help, मला Lord. कुठूनही मदत मिळत नाहीये. Come, my Jesus. माझा येशू ये. Come, my Jesus. माझा येशू ये. Help me now. ये यावेळेला. Touch me now. आणि मला स्पर्श कर. Heal me मला now. आरोग्य दे. Deliver me मला now. सुटका दे. See, Jesus is coming. पहा
येशू येत आहे. He is coming. पहा येशू येत आहे. He is walking in your बघ midst. येशू तुझ्या बाजूनी चालतात. He is touching you now. येशू तुला स्पर्श करतात. His power is upon your head. येशूचं सामर्थ्य तुझ्या डोक्यावर आलंय. Call, call, call. त्याचा दावा सगळ्यांनी करा करा आणि करा. It is happening all over the place. सगळीकडे होत आहे सगळीकडे. It is happening all over the place. सगळीकडे मंदिरात येशू उतरला. Jesus is seeing your tears. येशू तुमचे अश्रू पाहत आहे. He is hearing your cry. येशू तुमचं रडणं ऐकताय. He is hearing your cry. येशू तुमचं रडणं ऐकताय. Every pain, प्रत्येक वेदना, every sickness, आजार बाजार I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Every complication, leave. सगळा गुंता आजार बाजारांचा सोडून दे. In Jesus' name. येशूच्या नावात. Headache, डोकेदुखी leave in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Every body pain, leave in Jesus' name. अंगवेदना येशूच्या नावात जाऊ दे. Every skin disease, leave in Jesus' name. त्वचा रोग येशूच्या नावात जाऊ दे. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. His power is upon you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यावर आलेलं Come आहे. on, call, call, call. चला सगळ्यांनी त्याचा दावा करा करा करा. Call, call, call. सगळ्यांनी येशूचा दावा करा. Let him touch you. येशूला करू दे तुम्हाला Let स्पर्श. him touch you. येशूला करू दे तुम्हाला Let स्पर्श. him touch you. येशूला करू दे तुम्हाला स्पर्श. Lord, touch them. दे बाप्पा त्यांना स्पर्श कर. Lord, touch them. दे बाप्पा त्यांना उभ्या जागी स्पर्श कर. Jesus, touch them. येशू त्यांना उभ्या जागी स्पर्श कर. Jesus is touching you now. येशू तुला आता स्पर्श He करताय. is touching you now. लोक येशू तुला आता स्पर्श करताय. Every body pain, leave. अंगवेदना जाऊ देत In Jesus' name. येशूच्या नावात. Every swelling, leave. अंगाला आलेली सगळी सूज जाऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. Those who have lumps in the body. ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत, Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो Let those lumps vanish in Jesus' name. त्या गाठी येशूच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' name. त्या गाठी येशूच्या नावात निघून जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालेला आहे, Lord, touch them now. प्रभू त्यांना आता स्पर्श कर. Let that ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर येशूच्या नावात निघून जाऊ दे. Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमरच्या गाठी झाल्या आहेत, Let it go. त्या निघून जाऊ दे In Jesus' name. येशूच्या नावात. It is happening. होत आहे, It is happening. होतंय बर का. Heart problem. हृदयाचे आजार, Heart problem. हृदयाचे आजार. Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. Every problem in the heart. हात ठेवा छातीवर. हृदयाचे सगळे आजार, Lord Jesus, heal them. प्रभू येशू त्यांना आरोग्य दे. Heal them. त्यांना आरोग्य दे In Jesus' name. येशूच्या नावात. Problem in the eyes. डोळ्यांचे आजार, Problem in the ears. कानांचे आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ देत. Problem in the stomach. पोटातले आजार, Place your hand on your stomach. आपला हात आपल्या पोटावर ठेवा. चला Every complication in the stomach. सगळे त्रास, पोटामधला आजार Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Tuberculosis. क्षयरोग, People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग झालाय, Be gone in Jesus' name. येशूच्या नावात तो जाऊ दे. Tuberculosis, go in Jesus' name. तो क्षयरोग येशूच्या नावात जाऊ दे. Cancer. कॅन्सर, Lord, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे प्रभू in Jesus' name. येशूच्या नावात. Issue of blood. सारखा होणारा रक्तस्राव Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Let the lame walk. लंगडे चालू दे. If you cannot walk, rise up and walk तुम्हाला चालता येत नसेल तर उठा आणि चाला in the name of Jesus. येशूच्या नावात. Jaundice, कावीळ be healed in Jesus' name. बरी होऊ दे येशूच्या नावात. Piles problem, be healed पाईल्स म्हणजे मूळ व्याधाचा आजार बरा होऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Those women who have problem in the fallopian tubes, ज्या बायकांच्या बीजांड वाहिनींमध्ये त्रास आहे, be healed येशूच्या नावात त्या बऱ्या होऊ देत. in the name of Jesus. येशूच्या नावात त्या बऱ्या होऊ देत. Arthritis, संधिवात be gone in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Spondylitis, मानेचा आजार be gone in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Diabetes, मधुमेह, people suffering with diabetes, ज्या कुणाला मधुमेह झालाय, be healed येशूच्या नावात बरे व्हा. in Jesus' name. येशूच्या नावात. The Lord is touching you प्रभू now. तुम्हाला आता स्पर्श करतायत बर का. Now you devil सैताना, who is attacking the people, ए सैताना जो लोकांवर हल्ला करतोय, I command you in Jesus' name. तुला मी आज्ञा करतो येशूच्या नावात. Go! जा Devil go! सैताना जा. Devil go! सैताना जा. Devil go! सैताना जा. Double go. सैताना जा. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये जा. See, the devil is going. पा सैतान चालला. See, the devil is going. पा सैतान चालला. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात.
Those who are watching me live, जे लोक मला फेसबुक वर लाईव्ह बघतायत, you are seeing what is happening here. बघताय ना तुम्ही इथे काय चाललंय? There is a power of God. इथे देवाचं सामर्थ्य आलेलं He आहे is moving around this आणि place. देव या जागेमध्ये फिरत आहे. Even in your own home, तुमच्या घरांमध्ये सुद्धा, wherever you're watching me, जिथून कुठून तुम्ही मला पाहताय, call on the name of Jesus. येशूच्या नावाचा दावा करा. He will touch you. येशू तुम्हाला स्पर्श करतील. He will deliver you. येशू तुम्हाला सुटका He देतील. will answer you. येशू तुम्हाला उत्तर देतील. He will satisfy you. येशू तुम्हाला तृप्त He करतील. will bless you. येशू तुम्हाला आशीर्वाद देतील. In Jesus' name. येशूच्या In नावात, Jesus' name. येशूच्या नावात. Devil go. सैताना जा, Devil go. सैताना जा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Come on, येशू. you also say, चला तुम्ही पण म्हणा, Devil leave me. सैताना मला सोड. In Jesus' name. येशूच्या नावात मला सोड. Devil leave me. सैताना मला सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. Lord, प्रभू, whatever they need, give it to them. या लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need financial blessings, bless them ज्यांना financially. पैशाचे आशीर्वाद हवेत त्यांना पैशाचे Those आशीर्वाद who दे. need material blessings, bless ज्यांना them. भौतिक आशीर्वाद हवेत त्यांना भौतिक Those आशीर्वाद who दे. need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी आहेत त्यांना घर दे. Those who want to come out of debts, remove them from debts. ज्यांना कर्जमुक्त व्हायचं आहे त्यांना कर्जमुक्त कर. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. God bless you all. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Now don't worry. आता काळजी करू नका. First give a big clap to Jesus. प्रथम येशूसाठी एक जोरात टाळी वाजवा. Now don't worry. आता काळजी करू नका. Everything will be all right. सगळं काही ठीक ठाक होईल. God will take care of your case. देव तुमचं जीवन त्याच्या हातात घेईल He will bless you. आणि देव तुम्हाला जरूर आशीर्वाद देईल. Rejoice greatly. मोठा आनंद करा. Now we will hear a few testimonies. आता काही साक्षी लोकांच्या जीवनात घडलेल्या आपण Yes. ऐकूयात. धन्यवाद येशू. प्रभू येशू खूप महान आहे. प्रियांनो, सर्वांनी या भावाची आणि या बहिणीची साक्ष ऐका की प्रभू येशूनी त्यांच्या जीवनामध्ये कसं अद्भुत कार्य केलेलं Yes, आहे. tell me. पास्टर, या दोघांनाही 10 वर्ष मुलाचा आशीर्वाद नव्हता. Oh, 10 वर्षामध्ये त्यांनी सर्व आशा सोडून टाकली होती. okay. अनेक दवाखाने केले. Okay. एका दवाखान्यामध्ये 3 लाख रुपये त्यांनी खर्च केला ट्रीटमेंटसाठी. See that. शेवटी पैसे संपले. डॉक्टरांनी सांगितलं की आणखी पैसे लागतील ट्रीटमेंटला, म्हणून ट्रीटमेंट अर्धवट सोडली. शेवटी उरलेली ट्रीटमेंट त्यांनी ससून हॉस्पिटलला पूर्ण केली. इथं 2 वर्षापासून ते येत आहेत. Okay. प्रभू येशूकडे प्रार्थना करत आहेत आणि ते म्हणतात की प्रभू येशूनी अद्भुत रीतीने आम्हाला ह्या जुळ्या मुलांचा आशीर्वाद दिलेला See आहे. that. हालेलुया. 10 वर्षानंतर. After 10 वर्षांनंतर. years. किती See गोड. that. See the face. Show me the देवाने face. जुळी दिली, जुळी. एक मागितलं देवाने 2 दिली. Praise God. God bless you. देव बाप तुम्हाला What उदंड a joy. आशीर्वादित करो. किती Praise God आनंद. of Father in Amen. Jesus' name. थँक यू God जीसस. bless. थँक God यू. bless. Yes. पास्टर ये कहते हैं कि इनके परिवार में बहुत ज्यादा झगड़े का वातावरण था हाँ। और बहुत अशांति थी और वो कहते हैं पिछले 2 हफ्ते से वो उपवास प्रार्थना कर रहे थे। आज जैसे शनिवार सभा में आए, वो कहते हैं अंतिम प्रार्थना में वो प्रभु के सामने रोए हाँ। और वो कहते हैं उस रोने के बाद प्रभु ने उनके हृदय को पूरी तरह शांति से भरा है। हर प्रकार का जो झगड़ा उन्हें परेशान कर रहा था वो उन्हें बेचैनी छोड़कर चली गई है। प्रभु के नाम को धन्यवाद। Why you're Hallelujah. crying? Amen. Huh? God's peace. is the धन्यवाद. Lord bless our Lord. Bless our Father. आमेन. Let your great peace come into our heart. Touch our life, Lord. In Jesus' name. Don't worry. Everything will be all right, okay? Yes. Mike, show me. माझ्या मम्मीला 2016 पासून टीबी सांगितलंय. डोक्याचा, पहिले छातीचा, त्यानंतर डोक्याचा. छातीचा बरा झाला, डोक्यावर आला. एवढे दिवस मम्मी माहेर संस्थेमध्ये होती. आज मी मम्मीला चर्चमध्ये आणले आणि त्यामुळे मला इतकं रिलॅक्स वाटतं की देव माझ्या आईला आरोग्य देणार Praise आणि देणार. आणि माझा भाऊ 2-3 वर्षापूर्वी खूप दारू प्यायचा. वाईट संगती याच्यामुळे तो वाया गेला होता. आम्ही देवाकडे खूप धावा केला. सोसायटी मधल्या एका सिस्टरांनी आम्हाला हे सांगितलं. आम्ही इथे आलो, देवावर विश्वास ठेवला आणि आज माझा भाऊ जॉबसाठी माहेर संस्थेच्या साह्याने जर्मनीला गेलाय. हालेलुया. करतोय. मी देवाला धन्यवाद देते आणि आज मी माझं सर्व ओझं देवाला दिलंय आणि मला माझा नवरा
खूप सपोर्ट करतो माझ्या फॅमिलीसाठी, म्हणून देवाला धन्यवाद देते. आमेन God आमेन bless you, beta. God आमेन. bless you. God bless you, Huh? राजा. Don't worry. Don't worry. गो इन पीस. थँक्यू जीसस. पास्टर, या परिवाराची पण खूप अद्भुत साक्ष आहे. यांना 16 वर्षाने प्रभू येशूने लेकराचा आशीर्वाद दिलाय. 16 वर्ष त्यांना लेकराचा आशीर्वाद नव्हता. या सिस्टर म्हणतात की माझ्या भावानी मला चर्चला यायला सांगितलं होतं, पण माझा काही विश्वास नव्हता. त्यांनी सांगितल्यानंतर 1 वर्ष देखील मी चर्चला आले नाही, पण 1 वर्षाने पुन्हा सांगितल्यावर मी विश्वासाने चर्चला आले, प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि तो ईस्टरचा दिवस होता. त्या म्हणतात Oh. त्यांनी तुमच्या गाडीला जाताना विश्वासाने हात लावला आणि ते म्हणतात की आज उद्याच्या ईस्टरला आज आम्ही या लेकराला घेऊन चर्चला आलेलो आहोत. हालेलुया. प्रभू येशूने आमची प्रार्थना ऐकली. 16 वर्षानंतर त्यांना या मुलीचा आशीर्वाद दिलेला आहे. आज ती 4 महिन्याची आहे, सुखरूप आहे. वा 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 कुणी वा कुणी वा. गाडीला हात लावलं? दोघांनी आम्ही लावलं. दोघांनी पण लावलेले. हा? आम्ही दोघांनी. दोघांनी पण हा, आणि दोघांनी काय लावले. म्हंटल तुम्ही? आम्हाला लेकराचा आशीर्वाद द्या म्हणलं. सी द्या फेथ. बघा त्यांचा विश्वास. पास्टरांच्या गाडीला हात लावला आम्ही. आम्हाला पुढल्या वर्षापर्यंत आम्हाला काही असू दे, तुझ्या आशीर्वादी आम्हाला मूल दे असं बोललं. आज आमच्या मुलगी आहे आमच्याकडे, देवाने दिली किती आम्हाला. छान. देवाला धन्यवाद. God Amen. bless her father in Jesus. I pray, oh Father, she should drink, oh Father, and nurse, oh Father, in Jesus' name. Yes. Bring her here. पास्टर, ये सिस्टर कहते हैं 2012 में उनका विवाह हुआ और कहते हैं उसके शादी में किसी ने उन्हें कुछ मिलाकर दिया, जिसकी वजह से वो कहते